जंगलातला प्रत्येक झाड घेवडा नसते आणि हलणारा सर्व माणूस बेवडा नसतो. To be or not to be, that is a question. प्यावी की पिऊ नये हा जटिल सवाल आहे. जगण्याच्या मंथनात माणसाच्या हाती लागलेलं अद्भुत रसायन, रंग, रूप, गंध, नाद, चव या पंचेंद्रियांना उत्तेजन करणार, देहाच्यात बसलेल्या प्राण्यांना उन्मनी अवस्था प्रदान करणार. You know what is उन्मनी? Unmani is the state of mind. It's intangible, restless, तळमळणारं आतल्या जीवाला फुंकलं झालं. बरं का, आमच्या अन्नाला दारूबरोबर वाचनाचा छंद, दिवस रात्र वाचत बसायचे. एकदा त्याच्या वाचनात आलं, दारू पिल्याने अमुक होते, दारू पिल्याने तमुक होते. दुसऱ्या दिवसातून आमच्या अन्नाला वाचन सोडलं. सोमरस, मदिरा, वारुळी, सुरा, सांगली, किती सुंदर नाव आहे तिची. चेटकिनीच्या जादूसारखी भली भलती कामाई जड देहाला पिसासारखं हलकं करते, मनावरील जाड दुखत चुटकीची पुसून टाकते. मग काय पाटील साहेब, तुम्ही कसे घेतल्यावर बायको समोर सुरुवात करता की नाही? एका शहाण्याने आमच्या अण्णाला विचारलं, अण्णा दारूने प्रश्न सुटतात का? अण्णा म्हणाला, फार का हो, दुधाने प्रश्न सुटतात का? माझा एक मित्र सांगतो, अरे दारू पितो ना तो नरकात झाला. मी नरकात झाला? मग दारू विकणारा कुठे झाला? सांगतो तो पण नरकात झाला. तो चाकणा देणारा कुठे झाला? तो पण नरकात झाला. मग मला हे नरक म्हणजे अप्सरापेक्षा सुंदर आहे. पण एक सज्जन, चांगला सज्जन मला विचारतो, अरे रामलाल, दारू वाईट की चांगली? दारूने माझा खोकला जाईल का? दारूने माझं घर गेलं, माझी जमीन गेली, माझी बायको गेली, माझी पोरं गेली. रामलाल, तीच ती दारू जिनं माझ्या घरात एवढा अनर्थ केला, जिनं चारी खंडात अनर्थाचं साम्राज्य चालवलं, ती दारू मी प्यावी. अरे भीमा सारख्या वज्रजयी शरीराला 72 रगांचा दवाखाना बनवते, ती दारू मी प्यावी. अरे त्या कुबेराला भीक मागवते, ती दारू मी प्यावी. त्या ब्राह्मणाला गायत्री मासाची चटक लावते, ती दारू मी प्यावी. त्या पुत्राला बापाच्या हातून मारते, ती दारू मी प्यावी. रामलाल, त्या डुकराचं नाव घेणारा पाक मुसलमाना डुकरासारखं काकड्यात जळवते, ती दारू मी प्यावी. रामलाल, कान फोडून स्पष्ट एक, दारू सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ती पिण्यापूर्वीचाच. दारू वाईटच आहे, दारू वाईटच आहे. माझ्या सिंधूला विचार, मौज म्हणून मी घेतली, मदिरेची ती चव पाहिली, माझ्या रक्तात ती मिळवली, तिची माझी चांगलीच. जवानी मध्ये मी वापरीत असे तेलरी तेरी कोटेचे कपडे, हातात घड्याळ सिकोचे घालून, पायात कोल्हापुरी चोळे. अरे आता माझ्या जवळ चेटी काही नाही उरले. विनंती करीतो मदिरेच्या वेसनी, नका पडू हिच्या फंदी, हातात